नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल, कारण की टुडेज एनर्जी इज व्हेरी हॅपी एनर्जी. कारण की आजचा जो काही व्हिडिओ आहे तो ह्या वर्षातला मे बी असू शकतो अंतिम व्हिडिओ आहे. कारण की उद्या 31 आहे, आज 13 तारीख आहे, 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे. तर ह्या वर्षातला हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, हॅपीनेसची आहे. कारण की मला मागाशीपासूनच शिवशक्तीची ऊर्जा खूप जास्त जाणवत आहे. मे बी जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ही रीडिंग असू शकते, त्यांच्यासाठीच असणार आहे. कारण की मला एनर्जी तशी जाणवत आहे. आय एम फिलिंग सो हॅपी अँड सगळ्यांसाठी, कलेक्टिव्हसाठी, सबस्क्रायबर्ससाठी, जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ मिळावा अशी मी नक्की शिवशक्तीला प्रार्थना करते. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काय संदेश आलेले आहेत, काय मेसेजेस आज शिवशक्तीकडून आपल्याला मिळत आहे. लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. लेट्स सी, पाहूया आपल्याला काय संदेश मिळतात. खरं तर आज वेळ नव्हता, बट खूप चॅनलिंग होत होतं आणि डाउनलोडिंग मेसेजेस खूप जास्त होत होते, सो ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. लेट्स सी, पाहूया आपल्याला आजचे व्हिडिओ. तर पाहूया, लेट्स सी, चेक करूया आपण की आज नक्की एनर्जी कोणाची आहे. ओके, ओके. तर आपल्याला इथे कार्ड्स मिळालेले आहेत. तर नक्कीच जी कुणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह साईन आहे ह्या व्हिडिओमधून. कारण की ऊर्जा आपल्याला तशी जाणवलेली आहे. कार्ड्स, मी जसं तुम्हाला सांगितलं की मला ऊर्जा शिवशक्तीची जाणवत आहे, तर कार्ड्सही त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेले आहे. इट्स अ कन्फर्मेशन साईन. 1111 नंबर इंडिकेट होत आहे. सो नक्कीच ही जी काही ऊर्जा आजची मिळालेली आहे आपल्याला, एनर्जी जी आहे ती येथे ट्विन फ्लेमच्या संदर्भात आहे. तर जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग असणार आहे. तर पाहूया, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये नाही तर जे कोणी स्पिरिच्युअल आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही रिडिंग नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर दिसून येत आहे मे बी तुम्ही इथून मागे जे काही इनर वर्क केलेलं आहे, तुम्ही जे काही येथे कार्य केलेलं आहे, तर त्याचा परतावा तुम्हाला शिवशक्ती देऊ इच्छित आहे. कारण की ही जी काही रिडिंग तुम्हाला मिळालेली आहे, इट्स अ साईन व्हिडिओ. हे तुमच्यासाठी साईन आहे, संकेत आहे डिवाइनचा, की येथे युनियन होण्याचे चान्सेस आहेत, येथे रियुनियन होण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज आपल्याला इथे दिसते 10 ऑफ कप्स अँड 2 ऑफ कप्स. कप्सची एनर्जी आहे, म्युच्युअल फिलिंग्स आहेत. तर इथे नक्कीच तुमचे पार्टनर आणि तुमच्यामध्ये इथे आपल्याला युनियन होताना दिसून येत आहे. जी काही एनर्जी जाणवत आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक तुमच्या दृष्टीने येथे दिसून येत आहे. तर येथे जो काही टॉवर मुवमेंट घडून गेला तुमच्या जीवनामध्ये इथून मागच्या काळामध्ये, तर त्यानंतर जे काही तुम्ही बॅलन्समध्ये आलेला आहात, इतक्या दिवस तुम्ही डिसबॅलन्स सिच्युएशनमध्ये होता, तुम्हाला समजत नव्हतं की नेमकं हे सर्व काय सुरू आहे. एक तर तुमच्या मनाची तयारी होत नव्हती, खूप जास्त डिस्टर्बन्स होते, भावनिक उतार चढाव होता, एक रोलर कोस्टर सारखी तुमचं जीवन येथे सुरू होतं. तुम्हाला नक्की निर्णय घेता येत नव्हता. बट आता येथे दिसून येत आहे तुम्ही निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहात, नवीन काहीतरी सुरुवात करण्याच्या तयारीमध्ये आहात आणि एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. तर येथे नक्कीच इनर युनियन होण्याचे सुद्धा चान्सेस आहे. इनर युनियन मीन्स आधी तुमच्यातील शिवशक्ती ऊर्जा आहे ती बॅलन्स होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. पॉझिटिव्ह साईन आहे खूप जास्त. तर नक्कीच ही ऊर्जा जी आहे तुम्हाला शिवशक्तीची मिळालेली आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही अशी व्यक्ती आहात जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहात. स्वतःच्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः घेता, कधीही दुसऱ्यांवरती अवलंबून तुम्ही राहत नाही. तर आजपर्यंत जे काही तुमचं जीवन राहिलेलं आहे तर ते खूप जास्त टफ आहे. इथं कुठेही तुम्हाला सौम्यता कोणी दाखवली नाही. सगळं जे काही अवघड कामं असतात किंवा आपण म्हणतो की एखाद्याच्या नशिबाला खूप जास्त काम असे येतात की ते त्याला करावीच लागतात. बाकीच्या लोकांना मे बी असू शकतो सूट मिळते, परंतु तुम्हाला येथे कुठलीही सूट मिळत नाही. तुम्हाला डिवाइन सुद्धा अशा खडतर रस्त्यावरती चालायला पाठवतं की तिथून इतरांना चालणं अशक्य आहे. बिकॉज यू आर अ ट्विन फ्लेम. तर ट्विन फ्लेमची जी जीवन असतं ते साधारण नसतं. ते त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष असतो. एक आव्हान झालं की दुसरं आव्हान असतं. त्यांच्या समोर सतत काही ना काहीतरी अशा गोष्टी घडत असतात की त्या इतरांच्या आयुष्यामध्ये मे बी असू शकतं, घडणं अशक्य आहे. तर अशा काही विचित्र घटना, असे काही वेगळे अनुभव, असे काही संघर्षमय रस्ते हे ट्विन फ्लेमसाठीच असतात. आणि का असतात? कारण की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. दे आर डिवाइन बिंग. तर त्यांच्यामध्ये ते अस्तित्व आहे, त्यांच्यामध्ये डिवाइनचा अंश आहे. सो त्यामुळे हे जे काही असे संघर्षमय जीवन आहे हे त्यांच्याच वाटेला
येतं आणि ते त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले आहेत हेही आपल्याला माहिती आहे. तर नक्कीच ही जी काही ऊर्जा होती आजची खूप जास्त इथे आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह आहे. ही जी काही ऊर्जा आहे तुमच्या संदर्भामध्ये आहे. तुम्ही जे काही आजपर्यंत कमावलेलं आहे, जे काही तुमचं सोशल लाईफ आहे, फायनान्शियल लाईफ आहे किंवा जे काही कुठल्याही स्थानावरती तुम्ही आहात, जे काही पद तुम्ही प्राप्त केलेलं आहे, जे काही तुम्ही जीवनामध्ये संघर्षातून मार्ग काढलेला आहे, हे तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्ही जपलेलं आहे. स्वतःचा संघर्ष आहे तुमचं, स्वतःचं सामर्थ्य आहे, स्वतःची बुद्धिमत्ता आहे, स्वतःचं एक नेचर आहे, फ्रेंडली नेचर आहे, इतरांना समजून घेण्याचं तुमचं नेचर आहे. तर नक्कीच तुमची जी काही ऊर्जा आहे खूप जास्त स्ट्रॉंगली येथे इंडिकेट होत आहे. यू आर सेल्फ मेड मॅन, वुमॅन, कुणी असो सेल्फ मेड आहात तुम्ही. इतरांच्या म्हणतात ना कुणाच्या तरी सहकार्याने मोठा झालाय किंवा कोणाचं तरी खाऊन मोठा झालाय, कोणाचं तरी घेऊन मोठं झालाय, तर तसं नाही. येथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती स्वतः स्टेबल आहात आज, जिथून तुम्हाला कोणीही हलवू शकत नाही अशा प्रकारचं स्थान तुम्ही निर्माण केलेलं इथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी यामध्ये खूप जास्त स्ट्रगल तुम्हाला सहन करावा लागला. खूप तुम्ही असे पण अनुभव घेतले जीवनामध्ये जे खूप जास्त दुःखदायक होते, टॉवर मुवमेंट होते, ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे हेलावून गेलात. तुम्हाला कोणी साथ दिली नाही त्यावेळेस एक अशी कंडिशन होती की तुम्ही खचून गेले होतात पूर्णपणे. तुम्हाला बस डिवाईनवरती विश्वास होता, परमेश्वरावरती विश्वास होता. वाटत नव्हतं तुम्हाला तुम्ही यातून बाहेर पडाल किंवा कोणी तुम्हाला साथ देईल असंही तुम्हाला वाटत नव्हतं, बिकॉज सगळ्यांनी तुमची साथ सोडली होती. बट येथे कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक तुमच्या सोलमध्ये, तुमच्या आत्म्याला माहिती होतं की ह्या सर्व परिस्थितीतून आपण बाहेर पडणार आहोत. या सर्व परिस्थितीतून आपल्याला शिवजी बाहेर काढणार आहेत, आदिशक्ती मा बाहेर काढणार आहे, हे सगळं तुम्हाला माहिती होतं. आणि हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडलात. एक एक रस्ता तुमचा मोकळा झाला. प्रत्येक मिनिटाला तुमच्या पुढे एक आव्हान होतं. प्रत्येक वेळेस तुमच्या पुढे एक डिवाईनच एक असा आणून होता. तशी ट्विन फ्लेमची जर्नी तर नॉर्मल जर्नी नाहीये. येथे कुठेही कुणी दुसरं सांगतंय म्हणून तुमची जर्नी चालते किंवा इतरांच्या सहकार्याने चालते, नाही. जर तुम्हाला हा पाथ दिलेला आहे, हा मार्ग दिलेला आहे तुम्हाला, की तुम्हाला ही शिवशक्तीची जर्नी दिलेली आहे, तर नक्कीच येथे तुमच्यातील जे काही वुंड्स आहेत, तुमच्यातील जे काही कमतरता आहे, ती डिवाईनच येथे बाहेर काढत असतं. डिवाईनच तुमच्या पुढे ते आव्हानं आणून पुढे उभा करतं की येथे तुला भीती का वाटत आहे, हे आव्हान पेलायला तुला भीती का वाटत आहे, तू या मार्गावरती चालायला का घाबरत आहे, तुझ्यामध्ये काय कमतरता आहे, तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे, तुझ्यामध्ये किती अवगुण आहे, तुझ्यामध्ये किती गुण आहेत, हे आपल्याला डिवाईन वेळोवेळी दाखवत असतं. आणि आय थिंक सो ज्यांनी जे या व्हिडिओपर्यंत आलेले आहेत, नक्कीच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी इनर वर्कही खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यामुळेच डिवाईनने तुम्हाला परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात. आणि नक्कीच इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. मी खूप आज हॅपी आहे कारण की मला असं खूप एनर्जी जाणवत आहे सर्वांची की त्यांचं इनर युनियन होत आहे, त्यांच्यातील शिवशक्ती ऊर्जा बॅलन्स होत आहे. मे बी ते त्यांच्या पर्सनपासून दूर आहे, डिस्टन्स आहे, लॉंग सेपरेशन आहे, नो कॉन्टॅक्ट आहे, मे बी ब्लॉकही असतील, पण तरी सुद्धा येथे दिसून येत आहे की हे सर्व जे काही घडत होतं ते तुमच्या चांगल्यासाठी घडत होतं. डिवाईन प्रत्येक पावलोपावली परीक्षा घेत होतो तुमची. तर परीक्षा कशासाठी घेत होतो डिवाईन, की तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन बाहेर काढायचं होतं. तुमच्यातलं एक तुम्ही जे आहात खरे ते ह्या जगासमोर आणायचं होतं. तर दिसून येते की तुम्ही खूप जास्त यामध्ये मेहनत घेतलेली आहे, तुमचा वेळ घातलेला आहे. मे बी वातावरण खूप जास्त निगेटिव्ह होतं, आजूबाजूची लोक खूप जास्त नकारात्मक होती आणि तरी सुद्धा एक प्रकारे तुम्ही म्हणतो आपण निखाऱ्यावरती चाललोय आपण, अशा प्रकारचे सुद्धा काहींच्या जीवनामध्ये प्रसंग येऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या स्वतःच्याच लोकांनी त्यांची साथ सोडली, त्यांच्या घरच्यांनी त्यांची साथ सोडली, त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी असू शकतं त्यांची साथ सोडली. दोषी ठरवण्यात आलं, एक प्रकारे ब्लेमिंग गेम करण्यात आला तुमच्या विरोधात, तुम्हाला तुमच्या स्थानापासून दूर ठेवण्यात आलं. असे अनेक प्रसंग तुमच्या जीवनात आले आणि तुम्ही आता इतके स्ट्रॉंग बनलेले आहात सध्याच्या स्थितीला, असं दिसून येत होतं. यू आर व्हेरी स्ट्रॉंग. तर आता या परिस्थितीमध्ये काही जरी झालं, कुठलंही वादळ आलं, तर ते तुम्हाला हलवू शकत नाही, कारण की तुम्ही आता स्ट्रॉंग झालेले आहात, ठाम झालेले आहात तुमच्या निर्णयावरती. तुम्हाला समजलेलं आहे की इथे आपण दुसऱ्यांसाठी करतोय, बट त्यांना त्याची व्हॅल्यू नाहीये. त्यामुळे तुम्ही आता, पहिले तुम्ही रडायचात प्रत्येक वेळेस, तुम्हाला वाटायचं की नाही असं का होतंय आपल्या बाबतीमध्ये, परंतु तुम्ही जसं जसं इनर वर्क करत गेला, तुमची हिलिंग झाली, तुम्हाला असे व्हिडिओज मिळाले, मे बी माझ्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड झालात किंवा इतरही असे जे काही सकारात्मक व्हिडिओज तुम्ही पाहिलेत किंवा काही लोकांशी तुम्हाला भेटवलं गेलं, म्हणजे डिवाईननीच तुम्हाला त्यांच्याशी भेटवलं आणि मग त्यातूनही तुम्हाला काही ऊर्जा मिळाली, काही असेही हेल्पर्सही तुम्हाला मिळाले, डिवाईननीच पाठवले होते, ते एंजल्स होते ते,
आणि त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं, तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी उत्तरं दिली आणि ते तुमच्याशी रेझोनेट पण करत होते, कारण की त्यामागे सुद्धा डिव्हाइनचा एक प्लॅन होता. हे बघा, आपल्या आयुष्यात असंच कोणी नाही आहेत. आपल्या आयुष्यात प्रत्येक जे काय असतं, मे बी कोणीतरी शिकवायला येतं, कोणीतरी आपल्यावरती प्रेम करायला येतं, कोणीतरी आपल्याला समजून घ्यायला येतं, कोणीतरी आपल्याशी फ्रेंडशिप करायला येतं, तर कोणीतरी आपल्याला धडे शिकवायला सुद्धा येतं. तर कोणतंही नातं असू दे, काहीही घटना असू द्या, ती उगाचच नाही घडत. त्यामागे युनिव्हर्सचा काहीतरी प्लॅन असतो, तुमचे कर्म असतात, मे बी काही असतात जे काही जीवनामध्ये घडून गेलेले असतात, पास्ट लाईफमध्ये असो किंवा ह्या लाईफमध्ये. तर ते सर्व डिव्हाइनला सगळं क्लिअर करायचं असतं. जे जे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत, मे बी त्यांचा हा लास्ट बर्थ असतो, शेवटचा बर्थ असतो, हा जन्म शेवटचा असतो हा. सो त्यांचा हा शेवटचा जन्म असतो, त्यामुळे त्यांना सगळे कर्म ह्याच जन्मामध्ये पूर्ण करायचे असतात. आणि जितकी लवकर तुमची अवेकनिंग होईल, तुम्हाला जितक्या लवकर समजेल की हा आपल्याला मार्ग का दिलेला आहे, नॉट बिकॉज ऑफ युअर पर्सन, नॉट फॉर युअर पर्सन, तुमच्या पर्सनसाठी नाही किंवा तुमच्या त्या पर्सनमुळे नाही, तर इथे तुमची स्पिरिच्युअल आध्यात्मिक ही जर्नी कशासाठी आहे, तर मोक्षासाठी आहे, निर्वाणासाठी आहे. तुम्हाला इथून मुक्त व्हायचं आहे, या मोहमायेतून मुक्त व्हायचं. मे बी बऱ्यापैकी जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे त्यांना बहुतेक सत्य समजलेलं आहे की ही जर्नी कशासाठी मिळालेली आहे, की तुम्हाला ह्यातून मुक्त व्हायचं आहे. या सगळ्यांमधून हे सगळं जे काही चाललंय सगळं मोहमाया आहे. 3Dचं जे दाखवलं जात आहे, आपण जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे, तर ते दे आर असेंडेड सोल, म्हणजे ते त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे ते 5D मध्ये आहे. तर ते एका अशा उच्च कॉन्शियसनेसमध्ये आहे, चेतना क्षमता त्यांची उच्च आहे. सो ज्यांची चेतना क्षमता खालच्या स्तरावरती आहे त्यांच्याशी तर ते कनेक्ट करू शकत नाही. सो येथे काय होतं, मग एक प्रकारे गॅप तयार होतो. गॅप कशाच्या संदर्भात, की जेव्हा तुमची चेतना हाय असते त्यावेळेस ह्या लोकांची चेतना लो मध्ये असते, तर बॅलन्स साधला जात नाही. मग असं कुठेतरी वाटायला लागतं जे कोणी ह्या जर्नीमध्ये, त्यांना असं वाटेल आपण ह्या जगाचे नाहीच आहोत, मे बी आपलं कुठलं तरी दुसरं जग आहे जिथे आपल्याला इथे कोणी समजूनच घेत नाही, आणि आपण जिथले आहोत तिथं आपल्यासारखे लोक कमी आहेत आणि तेही आपल्यापासून दूर आहेत. सो आपणही त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकत नाही किंवा जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत ते इंटरॅक्ट करू शकत नाही. तर येथे आता दिसून येत आहे की ह्या सर्व हर्डल्स मधून हळूहळू तुम्ही बाहेर पडत आहात. एक प्रकारे एक अवेकनिंग झालेली आहे तुमची. थर्ड आय चक्र ओपन झालेला आहे तुमचा. मे बी सहस्रार चक्र सुद्धा ओपन झालं, क्राऊन चक्र सुद्धा काही काहींची आहे, तिथपर्यंत सुद्धा त्यांनी एनर्जी घेऊन गेलेली आहे. आज मी पर्पल कलरची ही व्हायलेट कलरची जी की कॅन्डल लावलेली आहे, तर ती येथे इंडिकेट करत आहे की तुमचा सहस्रार चक्र, मे बी जे ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचलेला आहे, सहस्रार चक्रापर्यंत त्यांची एनर्जी गेलेली आहे आणि त्यांना युनिव्हर्स कडून मेसेज मिळतात. ज्यावेळेस आपली युनिव्हर्स कडून मेसेज मिळतात त्यावेळेस समजायचं की आपला सहस्रार चक्र जो आहे ओपन झालेला आहे, तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्टेड आहात. तर हे जेव्हा कधी होतंय, जेव्हा तुम्ही इनर वर्क करता, हिलिंग करता, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता, एक प्रकारे तुम्ही एक प्युअर सोल बनता, ज्यावेळेस तुमचं हार्ट टू हार्ट डिवाइनशी कनेक्शन तयार होतं, शिवजींशी कनेक्शन तयार होतं, त्यावेळेसच तुम्हाला डिवाइनकडून मेसेजेस मिळतात. एक प्रकारे आपण म्हणतो की सगळे संदेश तुम्ही ग्रॅब करता. सो मी जे काही ह्या व्हिडिओमध्ये बोलत आहे, इट्स नॉट माय, म्हणजे माझे नाही आहेत हे मेसेजेस, हे युनिव्हर्स कडून आलेले मेसेज फक्त तुमच्यासाठी आहेत आणि मला ते तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणून मी इतकं काम सगळे सोडून मी इथं तुम्हाला मेसेज द्यायला बसते, कारण की मी जर नाही दिले तर त्याचा त्रासही मलाच होतो नंतर. सो हे एक चक्र आहे. आपण सगळे कनेक्टेड आहोत युनिव्हर्सशी, ब्रह्मांडाशी, सगळे आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. सो काही एनर्जी मला तुमच्याकडून मिळते, तशी माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि मग ही एनर्जी अशीच प्रसारित होत 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 सगळीकडे जाते आणि मग ती सगळी ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सध्याची काय ऊर्जा आहे ती इनर युनियनची आहे. युनियन होणार आहे, नंतर होणार आहे, पण तुम्ही जर होप सोडली, तुम्ही जर इच्छा सोडली तर नाही होणार. मग तुम्ही एका नेगेटिव्ह लूपमध्ये फसणार. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. आज तर मी कार्ड्स सुद्धा घेतले नाहीत तरी सुद्धा एवढे चॅनलिंग होत आहे, एवढं डाउनलोडिंग होत आहे की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की मे बी तुम्ही होप सोडू नका, इच्छा तुमची सोडू नका. तुमचं ट्रू लव्ह तुमच्यासाठी आहे, तुमचं पर्सन तुमच्यासाठी आहे. पर्सन इज अ बाय प्रोडक्ट. तर हे नेहमी लक्षात ठेवा, तुमची जर्नी डिवाइनशी आहे, मोक्ष प्राप्तीसाठी ही जर्नी आहे. तर जर तुमचे पर्सन आले तुमच्या जीवनात तर ते एक बाय प्रोडक्ट, ॲज अ बाय प्रोडक्ट आहे की तुम्ही त्यांना पाहून स्पिरिच्युअल कार्य केलं, तुम्ही त्यांना पाहून आध्यात्मिक कार्य केलं. आणि डिवाइन इतका पण निष्ठुर नाहीये, इतकं पण निर्दयी नाही डिवाइन की तुम्ही एवढं सहन करताय, तुम्ही एवढं सगळं त्रास सहन करताय आणि ते तुम्हाला तुमच्या पर्सन पासून दूर ठेवतील. तर हे नाही होणार. एक ना एक दिवस मे बी त्यासाठी किती वेळ लागू द्या, पण तुम्ही होप सोडू नका, इच्छा सोडू नका. हे सगळं तुमच्यासाठीच आहे, तुमच्या अवेकनिंगसाठी होतं, तुमच्या स्पिरिच्युअल असेन्शनसाठी होतं. आज माझे शब्द सुद्धा
एवढे थोडे थोडे अडकत आहेत. सो कारण की एनर्जी खूप जास्त हाय आहे. मे बी आत्ता कालपर्यंत खूप जास्त मला जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांची सुद्धा माझं बोलणं झालं, तर ते खूप जास्त निगेटिव्ह झालेले आहेत. थोडं थोडं माइंडच्या लूपमध्ये फसवलं गेलं. असं नाही की डिवाइन फक्त आपल्याला पॉझिटिव्हच ठेवतो, नाही. आपली परीक्षा बघितली जाते. आपल्याला म्हणजे जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांची परीक्षा बघितली जाते. तुमची परीक्षा सुद्धा डिवाइनने घेतलेली आहे. तुम्हाला 3D मध्ये पाठवलं गेलं. तुम्हाला दाखवलं गेलं की हे बघा, तुम्ही जेव्हा जेव्हा 5D मध्ये जाता तेव्हा पाठीमागे तुमच्या मागे हे सगळं होत असतं. तर तेही तुम्हाला दाखवलं. त्यावेळेस तुम्ही दुःखी झालात, पॅनिक झालात. तुम्हाला वाटलं अरे बापरे, आपण तर बस डिवाइन डिवाइन किंवा शिवशक्ती शिवशक्ती किंवा इतरच गोष्टी करत बसलोय, पण आपल्या पाठीमागे इथं काय घडलंय आणि त्याकडे तर आपलं लक्षच नव्हतं. असंही काहींच्या बाबतीमध्ये घडू शकतं. परंतु येथे हे जे काही तुम्हाला दाखवण्यात आलं की बघा, तुम्हाला पुन्हा ह्या मायामोहामध्ये फसायचंय का, तुम्हाला वरती स्पिरिच्युअलिटीकडे जायचं आहे, डिवाइनकडे जायचं आहे, शिवजींकडे जायचं आहे, आदिमा शक्तीकडे जायचं आहे, कुठे जायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्हाला फेमिनाईन जर बघत असतील तर शक्ती बनायचं आहे, मस्कुलाईन जर बघत असतील शिव बनायचं आहे. तुम्हाला नेमकं बनायचं काय, ह्यासाठी तुम्हाला हे सगळं मागं जे काही निगेटिव्हिटी होती ती दाखवण्यात आली. तर इथे आपल्याला माहिती आहे की शिवशक्तीची जी काही जर्नी आहे ही तुमच्यामधील शक्तीची ऊर्जा बाहेर प्रसारित करण्यासाठी किंवा तुमच्यामधलं ते व्हर्जन बाहेर काढण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. मस्कुलाईनला सुद्धा ही दिलेली आहे. बट येथे मस्कुलाईन एनर्जी कार्य करते. कधी करते, ज्यावेळेस ती तेवढी असेन्शन मध्ये असते, जेवढी ती कॉन्शियसनेस तिची वाढेल तसं तसं ती सुद्धा पुढे पुढे जाणार. जसं तुम्ही कार्य करता तसं ते पण पुढे पुढे येतात. सो येथे हे कुठलंही फिजिकल युनियनसाठी गोष्टी घडत नाहीत. येथे कुठेही इतर रिलेशनशिप सारखी जर्नी नसते. ही एक सोलची जर्नी आहे, तुमचं सोलची जर्नी आहे. जसं जसं तुम्ही इनर वर्क करता तसं तसं तुमची जी काही हाफ सोल आहे, जे काही तुमचे पर्सन आहेत त्यांची सुद्धा येथे जर्नी सोबतच चालू असते. असं नाही की तुम्ही कार्य करताय आणि ते बसून राहतील, नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही एकदम सोल लेवलवरती कार्य करता त्याच लेवलवरती त्यांचं सुद्धा असेन्शन होत असतं. तर येथे नक्कीच एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. तर इनर युनियन नक्की होत आहे. इनर युनियन अंतर्गत युनियनला काय म्हणतात माझ्या नाही माहिती, लक्षात नाही एवढं. बट येथे इनर युनियन म्हणजे एकत्रित अंतर्मनातून तुम्ही आधी शिवशक्तीची ऊर्जा आहे ती एक होईल आणि त्यानंतर मे बी फिजिकल युनियन होण्याचे सुद्धा चान्सेस आपण का नाही आपण अपेक्षा ठेवू शकतो. सो येथे तुमचे पर्सन नक्की तुमची वाट पाहत आहे, दुःखी आहेत, म्युच्युअल फिलिंग्स आहेत. तर सो हे 2 कप आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की इट्स अ साईन ट्विन फ्लेम जर्नीचं. त्याचबरोबर 11-11 इट्स अ साईन फॉर ट्विन फ्लेम जर्नी अँड 2 ऑफ कप्स एनर्जी मीन्स म्युच्युअल फिलिंग्स. तर तुमची सोल आहे, तर तुमचा आत्मा आहे, तर तुम्ही तुमच्या आत्म्यावर डाऊट घेत राहिलात, जर्नीवरती डाऊट घेत राहिलात, तर जर्नी कशी कम्प्लीट होणार. सो येथे तुमच्या डिवाइनवरती तुम्ही आधी विश्वास ठेवा, जर्नीवरती विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. सो हे माइंडच्या गेममध्ये फसू नका की हे झालं, हे नाही बोलत, तो नाही बोलत, असं सेपरेशन आहे, नो कॉन्टॅक्ट आहे, ब्लॉक आहेत, सो मॅरिड आहात, अदरही काही कारणं असतील. कारणं शोधत बसलात तर 100 कारणं मिळतील. परंतु जर तुम्हाला तुमचं स्पिरिच्युअल असेन्शन करायचं आहे, तुम्हाला जर तुमचं मोक्ष प्राप्तीपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तर तुम्हाला ही सर्व कारणं सोडून तुम्हाला एकच पाथ, एकच रस्ता पकडावा लागणार आहे. मध्ये धरसोड करून चालणार नाहीये. सो हे सर्व मेसेजेस तुम्हाला मिळालेले आहेत आजच्या व्हिडिओमधून. तर हे मेसेजेस तुमच्यासाठीच आहेत. लेट्स सी आपल्याला शिवजी आणि माँ काली सुद्धा आदिशक्तीचं रूप आहे. तर ते काय इंडिकेट करतात ते पाहूया. काय साईन किंवा काय मेसेजेस त्यांच्याकडून आहेत तेही आपण घेऊया. सुरुवातीला आदिशक्ती माँ कालीकडून मेसेजेस घेऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जय शिवशक्ती म्हणून सुद्धा कमेंट करा. तर नक्कीच येथे ओके, तर नक्कीच येथे माँ धुमावतीचं सुद्धा मेसेज आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे दिसून येत आहे बागलामुखी माताचं सुद्धा आपल्याला इथे मेसेज आहे.
ओके, तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे मा धुमावती तुम्हाला इंडिकेट करत आहे जे काही घडून गेलं ते निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, कार्मिक लोक तुमच्या जीवनातून दूर जाण्यासाठी हे सर्व घडलं तुमच्या जीवनामध्ये. आणि यानंतर जीवनामध्ये तुमच्या येईल पीस येईल, हार्मोनी येईल, एक प्रकारे शांतता येईल. आता तुम्हाला फिलिंग बेटर वाटेल, एक आंतरिक शांतता आपण म्हणू. इनर युनियन मीन्स एक पीस, एक शांती वाटते आत्म्याला की काहीतरी असं घडलंय की त्याने माझा आत्मा शांत झालाय. सो असं तुमच्या बाबतीत होऊ शकतं की तुम्हाला कळेल की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही शंकामध्ये होतात, डाऊटच्या एनर्जीमध्ये होतात, कन्फ्युजनमध्ये होतात, तर येथे एक पीस, एक शांतता तुमच्याकडे येत आहे. हे ब्ल्यू कलर इज इंडिकेटिंग हिअर शांती. तर एक आत्म्याला तुमच्या शांती मिळत आहे. म्हणतात ना, अरे बापरे हे घडलं तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली. नक्कीच असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन. सो क्लेम इट दिस रीडिंग. त्याचबरोबर आपल्याला मा बगलामुखीकडून पण मेसेजेस मे बी खूप जास्त तुम्हाला पिवळा कलर अट्रॅक्ट करत आहे. पिवळ्या कलरची तुम्हाला मेडिटेशन करताना देवीचं चित्र दिसतं. कारण की मी ज्या ज्या वेळेस मेडिटेशन करते कधी कधी एनर्जी जाणवली तर मला असं चित्र बरोबर दिसतं समोर की एक पिवळी साडी घातलेली देवी आहे आणि तिचं ही चित्र मग दिसतं. तर नक्कीच तुम्हालाही जर अशा प्रकारचे सायन्स मिळत असतील तर नक्कीच मा बगलामुखी माता आहे. मा बगलामुखी इकडे नाही, ते दुसऱ्या राज्यामध्ये आहे. तर ते पण एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे त्यांचं सुद्धा ह्या जर्नीच्या संदर्भामध्ये. एक आपण म्हणू पॉझिटिव्हिटी खूप मिळते त्यांची जर भक्ती केली तर. नक्कीच असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मा बगलामुखीचे भक्त आहेत तर त्यांनी त्यांची सेवा जी आहे ती कंटिन्यू करावी. तर युगशक्ती येथे आपल्याला इंडिकेट करत आहे. मे बी काही गोष्टींच्या संदर्भात काही तामसिक गुण असतात आपल्यामध्ये, काही आपण सोडत नाही ते. कधी कधी तामसिक गुण मीन्स आपल्याला राग येतो, बरोबर, आपल्याला राग येतो आणि आपण रिॲक्ट करतो. सो येथे तुम्हाला मा काली गाईड करत आहे रिॲक्शन देऊ नका, कशाच्याच बाबतीमध्ये रिॲक्ट होऊ नका. मे बी तुम्हाला कोणी ना कोणीतरी सतत असं बोलेल की तुम्हाला त्याचा राग येईल. सो हे तुमच्यातील तामसिक गुण आहेत. तर ह्या तामसिक गुणांना आपल्याला जास्त बढावा द्यायचा नाहीये. तर आपण एक पीसमध्ये आहोत आता सध्या. तर इतरांसोबत सुद्धा वागताना किंवा बोलताना आपल्याला एक प्रकारे शांततेतच पुढे गेलं पाहिजे. कारण की आपल्याला तामसिक गुणांतून बाहेर पडून सात्विक गुणांमध्ये जायचं आहे. तर असू शकतं इट्स अ फायनल टेस्ट तुमची. तुम्हाला मुद्दाम असे काही घटनाक्रम तुमच्या समोर येईल की तुम्हाला असं तामसिक एनर्जीमध्ये टाकलं जाईल. बट येथे रिॲक्ट होऊ नका, यासाठी तुम्हाला महायुग शक्ती येथे गाईड करत आहे. शांत राहा महाविश्वात्मा. अँड कालधारा इट्स इंडिकेटिंग हिअर की काळाचा ओघ जो आहे तो तुमच्या बाजूने आहे. आणि आत्ता सध्या जो काही काळ चालू आहे खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्या जीवनामध्ये. काल परिवर्तन म्हणतो आपण, बदल म्हणतो, तर तो बदल नक्की तुमच्या जीवनामध्ये घडताना इथे आपल्याला दिसून येत आहे. तर हे मेसेजेस आपण घेतले मा कालीकडून, आदिशक्ती माकडून. हे तर हे शक्तीचे मेसेजेस होते. मग आपल्याला शिवजींचे पण मेसेज घ्यायलाच लागतील. सो आपण शिवजींचे मेसेजेस घेऊया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओके, ओके, शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे. लवकरच तुम्ही आत्मज्ञान मिळवताना दिसून येत आहे. इनलाइटमेंट होत आहे तुमच्यामध्ये. आय विल नेवर लेट यू सिंग. मे बी असू शकतं काहींच्या संदर्भामध्ये
तर काही गोष्टी डेस्टिनाईन तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. तर नक्कीच इथे दिस वॉज डेस्टिनाईनचं कार्ड इंडिकेट करत आहे. हे सगळं जे काही घडलं डेस्टिनाईन होतं, तुमच्या नियतीमध्ये ते लिहिलेलं होतं, तुमच्या नशिबामध्ये ते लिहिलेलं होतं. म्हणून या सर्व गोष्टी घडत आहेत. तुम्हाला वाटत आहे की हे आपल्या जीवनामध्ये नेमकं काय घडत आहे की समजत नाही, बट असं नाही आहे. हे तुमच्या जसं काही लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहे. तर दिस वॉज डेस्टिनाईन. डोंट गिव्ह अप. तुम्ही काही गोष्टी सोडून देण्याच्या विचारात आहात. मे बी खूप वर्ष झाले असेल तुम्हाला की ही जर्नी मिळाली, बट त्यामधून तुम्हाला आउटकम मिळत नाहीये, तर तुम्ही सोडून देण्याच्या विचारात आहात. तर डोंट गिव्ह अप. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की होप, आशेवर तर जीवन चालू आहे, तर होप तुम्हाला सोडायची नाहीये. डोंट गिव्ह अप. स्टार्ट अगेन स्टार्ट करा. मेडिटेशन स्टार्ट करा. तुमचं इनर वर्क स्टार्ट करा. हिलिंग प्रोसेस तुमची चालू राहू द्या. वेट फॉर द राईट टाइम. शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. योग्य वेळेचा तुम्हाला वाट बघायची आहे. एंडिंग विल बी वंडरफुल. मी सांगितलं तुम्हाला अंत भला तो सब भला, तर इथे दिसून येत आहे एंडिंग विल बी वंडरफुल. तर तुमची ही जर्नीची शेवट जो होईल तो खूप छान होईल, गोड होईल. सो यावरती ही डिवाइन तुम्हाला आशीर्वादित करत आहे. त्याचबरोबर द मोर यू ट्रस्ट मी द मोर आय विल अमेज यू. जर तू माझ्यावर जितका जास्त विश्वास ठेवणार कोण, मेल फिमेल कोणी असो, तर मी तितकं तुझ्या जीवनामध्ये सरप्राइजेस घेऊन येईल, तुझ्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. एक अमेझिंग सरप्राइझिंग तुझं जीवन असणार आहे. तर ट्रस्ट टू द शिवजी. मंत्र चॅन्टिंग इज निडेड. मे बी असू शकतं मंत्र चॅन्टिंग करताना काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे, तर इथे मंत्र चॅन्टिंग इज निडेड. सो तुम्ही करू शकता 108 वेळेसचा ओम मंत्राचा चॅन्ट किंवा ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळेस करू शकता तुम्ही. फायदा होतो त्याने. त्याचबरोबर युअर प्रेयर्स हॅव बीन ॲक्सेप्टेड. तर जे काही प्रार्थना तुम्ही शिवजींना केलेली आहे, आदिमा शक्तीला केलेली आहे, तर तुमच्या प्रार्थना नक्कीच ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. सो आय होप एवढे मेसेजेस घेऊया आपण. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, चांगले बदल शिवशक्ती घेऊन येत आहे. तर दिस व्हिडिओ विल बी लास्ट व्हिडिओ ऑफ दिस इयर. 2025चा हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो आणि एनर्जी ही शिवशक्तीची आली तरी 2026 मे बी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता घेऊन येत आहे. तुमची जर्नी कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती जात आहे. सो इनर युनियनच्या नंतर आफ्टर युनियन असतं 3D युनियन. तर नक्कीच काही काहींच्या जीवनामध्ये 3D युनियन होण्याची सुद्धा चान्सेस आहे. तर ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. मे बी जे कोणी हे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे त्यांनी काउन्सिलिंगच घ्या, कारण की मग पर्सनल रिडिंगमध्ये एवढे प्रश्नांची उत्तरं देता येत नाही, बिकॉज खूप कन्फ्युजनमध्ये असतात ते स्वतः. त्यामुळे मग क्लिअरली उत्तरं मिळतात, बट डिटेलमध्ये देता येत नाही, कारण की पर्सनल रिडिंगचा टाईम थोडा कमी असतो. सो तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता, पर्सनल रिडिंगही घेऊ शकता. ज्यांना जसं अफोर्ड होईल तसं तुम्ही करू शकता, बिकॉज माझे चार्जेस आहेत. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असे आय नो आजचा व्हिडिओ मोठा झालाय. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. सो थँक्यू सो मच. जय शिवशक्ती.